तर निमेश मोहिते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण मॅचमध्ये या मॅचमध्ये जर 4 चौकार मारले तर निमेश मोहिते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सुजितजी शिंदे आणि सुधांशु कांगणे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलाही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. एक धाव इथून जोडली जाईल. पुढे सरसावली फलंदाज पुन्हा एकदा एक धाव. परिपावर हिटर्स टीमने नाणेफेक जिंकले ना प्रथमतः मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटच्या मागे चांगले स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अनिल बाद झाले अगदी स्वस्त्यामध्ये. यश ना नवीन फलंदाज यश डावखुरे फलंदाज. अवंतर धाव. एक धाव जोडली जाईल. हा फटका पुन्हा एकदा खराब यशच्या बॅटमधला. यासिन गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस फक्त आणि फक्त एकच धाव. निमेश मोहिते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. नंबर 4 वरती आपण पाहू शकाल. परिपावर हिटर्स या टीमच्या माध्यमातून नाणेफेक जिंकली होती आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलमानच्या माध्यमातून खराब चेंडू आपण पाहू शकाल. एक धाव एकवटली जाईल. विकेटच्या मागे मात्र चुकी पाहिली आपण. अगदी टॅप केला चेंडूला दिशा दिली आणि रोहन स्ट्राईक एंडला असेल. निमेश मोहिते यांनी सांगितलं त्याच्यावरती पारितोषिक लावलं आहे. त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे. जर संपूर्ण मॅच मध्ये 4 चौकार मारले तर निमेश मोहिते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. या मॅच मध्ये फक्त दादा काय झेल. अगदी ते सरळ चेंडू होता आणि सलमान याने तो जबरदस्त कॅरी केला. करण सविती 4 चेंडू. विकेटचं पतन. 4था विकेट आपण पाहू शकाल. तंबूच्या आसऱ्याला दुसरे षटक मार्गस्थ असताना 5 चेंडू दादा. हर्षल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला जाऊन टॅप केला चेंडूला. अवघी एकच धाव एकवटली जाईल. अगदी सलामीला आलेला फलंदाज. 9 धावा. 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता हर्षल यांचा. बाट आणि चेंडूचा संपर्क ज्या पद्धतीने वाला होता तोच झाला नाहीये. इथून विकेटच्या मागे चांगला झेल कॅरी झाला. 5 विकेट आपण पाहू शकाल. आणि अंतिम जोडी डॅनी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव इथून जोडली जाईल. 10 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. हा झेल मात्र धरणीला दान झाला. एक धाव इथून एकवटली जाईल. 11 धावा फलकावरती. अगदी शांत क्रिकेट, संत क्रिकेट. यावेळेस एकच धाव.
चला, रोशन मोरेसाठी अजून एक सुवर्ण संधी आहे. जर का जी डिक्लेअर झोनची लाईन आहे ना तिच्या बाहेर मारला तरी ओर संपल्या. चौदा धावा, 15ची गरज ना, 14ची गरज असेल. चला, 13 झाल्या आहे, 14ची गरज आहे. मोरे सरकार आणि आरजू 7 स्टार्स या लगेचच नाणेफेकीसाठी. मॅच नंबर 26. मोरे सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. मोरे सरकार विपक्ष आरजू 7 स्टार्स. चौदा धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आर्यन वॉरियर्स टीम चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे हर्षलच्या माध्यमातून मोरे सरकार नाणेफेक जिंकला आहे. निर्णय देखील कळवायचा आहे. हर्षल त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव जोडली जाईल आणि सांघिक धावसंख्या 6 या आकड्यावरती, 7 या आकड्यावरती. डायरेक्ट हिट. दहा धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10. इथून 4 धावीची गरज असेल. येणाऱ्या चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र 4 धावींची गरज असेल. अनिल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. हा फटका चांगला आहे. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे.